दर्शक हो नमस्कार, शुभ सायंकाळ. आज 27 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण उजनीचा विसर्गामध्ये जवळपास चौपट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उजनीचा विसर्ग किती आहे, दौंडची आवक किती आहे आणि उजनीची टक्केवारी किती आहे, हे अपडेट अतिशय महत्त्वाचं असणार आहे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी. दर्शक हो, सोलापूर जिल्ह्याचं जलवैधान्य असलेलं उजनी धरण आहे, हे आज सकाळी 94% इतकं भरलं होतं. त्यामुळे पूर्णयत्न करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून आज सकाळी 11 वाजता 5,000 क्युसेक विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येत होता. मात्र त्यामध्ये सातत्यानं वाढ करण्यात येत होती. 5,000चा विसर्ग नंतर 1.5च्या आसपास तो 10,000 क्युसेस करण्यात आला. त्यानंतर पुन्हा 2.5-3च्या दरम्यान तो विसर्ग हा 15,000 क्युसेस करण्यात आला. मात्र आता 6:30 वाजता तो विसर्ग 20,000 क्युसेक इतका करण्यात येतोय. त्यामुळे आता नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं काळजी घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वीर धरणातून जो काही विसर्ग येतोय त्यामध्ये सुद्धा आता फारशी वाढ झाली नाही. मात्र 4,500 क्युसेक विसर्ग तो नीरा नदीच्या पात्रामध्ये येतोय, जो पुढं संगम मध्ये आल्यानंतर भीमेच्या पात्रामध्ये मिसळतोय. त्यामुळे भीमा नदी पाणी पातळी हे जवळपास आता 20,000 ते 25,000 क्युसेकच्या वेगानं या ठिकाणी भीमा नदी पात्र वाढणार आहे. त्यामुळं भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. उजनी धरणाची टक्केवारी जर आपण पाहायला गेली तर उजनी धरणाचा आजचा एकूण पाणीसाठा हा 116.05 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा 52.39 टीएमसी असून टक्केवारीमध्ये उजनी धरण हे 97.19% म्हणजे जवळपास 98% भरले. केवळ 2 पावलं उजनी हे शतकापासून दूर आहे. त्यामुळे आता दौंडची आवक जर सातत्यानं वाढायला लागली तर पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जो काय आता 20,000चा विसर्ग 6:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे, त्यामध्ये कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्या अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तात्काळ पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपलं परिवर्तन न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.